भोंदू अशोक खरात प्रकरणातील एसआयटी चौकशीचं स्थळ आता बदलण्यात आलंय। आज अज्ञात स्थळी खरात प्रकरणाची चौकशी केली जाते। 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब इथे चौकशी सुरू होती। या चौकशीला स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते या उपस्थित आहेत। अशोक खरातची काल तब्बल 7 तास चौकशी झाली होती। तर आज खरातच्या फार्म हाऊसवरील कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर अशोक खरात याच्या चौकशीनंतर त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांची ही चौकशी होणार आहे। एसआयटीच्या माध्यमातून अशोक खरातची चौकशी सुरू झाली आहे। कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून फार्म हाऊसवर काय काय कारनामे सुरू होते याचा उलगडा होणार आहे। तर भोंदू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असं परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी देण्यात आलं, त्यांनी याचं राजकारण करणं योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। त्याचबरोबर रुपाली चाकणकर खरातला गुरुस्थानी मानत होत्या, त्यामुळे खरातच्या अटकेनंतर चाकणकरांनी त्या पदावर राहणं नसल्याचंच त्यांनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। खरात प्रकरणामध्ये आता अनेक महिला पुढे येत असून पोलीस दलातील वरिष्ठांकडून याची गांभीर्याने चौकशी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग। आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता त्या महिलांचे फोटोसह त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहेत। मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात, कोणी कोणासोबत फोटो असू शकतो। पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। तर अशोक खरात प्रकरणामध्ये तृप्ती देसाईंनी रुपाली चाकणकर यांच्या सोबत तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। तृप्ती देसाई यांच्याकडे याबाबतचा व्हिडिओ हा आधीच आलेला होता, मात्र तृप्ती देसाईंनी खरातच्या पत्नीशी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये देसाई यांचीही एसआयटी चौकशी करावी अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे।
मला संशय असण्यापेक्षा त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा इन्काउंटर होईल. असा काही इन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही. तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे. ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं. पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली. आता बोंधू बाबा अशोक खराताच्या वैयक्तिक विचाराशी कोणता संबंध नाही असं सांगणाऱ्या चाकणकर बाईंनी या विषयात तडजोड का केली, याचं उत्तर आहे का त्यांच्याकडं? त्यांच्याकडं नसेल, पण माझ्याकडं आहे. कारण का या गुन्ह्याच्या सूत्रधार त्या स्वतः आहेत. तर तृप्ती देसाईंनी रुपाली ठोंबरे पाटलांचे हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. 5 मार्च रोजी नाशिक आणि नगरची काही लोक माझ्याकडे आली होती. मी त्यांना पोलिसांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. मी पुढाकार घेतला म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल होता. खरातची अटक झाली असं स्पष्टीकरण तृप्ती देसाईंनी दिलंय. सेटलमेंटसाठी पैसे घ्यायला मी राष्ट्रवादीमध्ये नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. आपल्यासोबत तृप्तीताई आहेत. ताई, 1 कोटी रुपये घेतलायत असा आरोप होतोय. हे प्रकरण तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केलाय, चाकणकरांसोबत सेटलमेंट केली असा आरोप तुमच्यावरती होतो. या अशोक खरातच्या संदर्भामध्ये मागील वर्षी जेव्हा श्रीरामपूरच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती, त्यावेळेला त्या संपादकांनी मला फोन केला होता की कॅप्टन खरातचे काही पुरावे किंवा पेनड्राईव्ह माझ्याकडे येणार आहेत आणि ताई आपल्याला ते प्रकरण घ्यायचंय, कारण त्यामध्ये रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या ट्रस्टच्या ज्या आहेत त्या संचालक आहेत. परंतु ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पेनड्राईव्ह मिळण्यास टाळाटाळ झाली. ते पेनड्राईव्ह मिळू शकले नाहीत. परंतु 5 मार्च 2026ला जे आहेत ते काही लोक माझ्याकडे आले होते. कोण होती ती लोक? या प्रकरणाशी निगडीत होती की या प्रकरणाचा विरोध करणारी कोण होती ती? नाही, या प्रकरणामध्ये म्हणजे अशोक खरातला अडकवण्यासाठी किंवा त्याचं बिंग बाहेर काढण्यासाठी काही नगर आणि नाशिक मधले ते लोक होते. तुम्ही ज्या 2 लोकांचा उल्लेख करताय ते लोक माझ्याकडे कधी आलेले नाही. रुपाली ठोंबरेंनी आरोप केला. जे कोणी करत असतील अशा पद्धतीचे आरोप की जे ते 2 लोक आले ते लोक माझ्याकडे कधी आलेले नाहीत. परंतु माझ्याकडे पेनड्राईव्ह जो आहे तो घेऊन आले होते. त्यांनी मला पेनड्राईव्ह मधले गंभीर व्हिडिओ दाखवले. ते अत्यंत अश्लील नीच पद्धतीचे व्हिडिओ होते आणि त्यातमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की 6 मार्चला सकाळी जी आहे ती मी पत्रकार परिषद घ्यावी. परंतु त्यावेळेला त्यांनी मला एवढंही सांगितलं की अशोक खरात जो आहे त्याला कुणकुण लागलेली की आम्ही अनेक ठिकाणी चाललोय हे पेनड्राईव्ह घेऊन, तर तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे. आणि म्हणूनच मी त्यांना सांगितलं की आम्ही पत्रकार परिषद घेण्यापेक्षा किंवा पत्रकार परिषद घेऊन हे प्रसिद्धीला आल्यानंतर फिर्यादी महिला जर लवकर आपल्याला मिळाली नाही किंवा ती पोलीस स्टेशनला गेली नाही तर तो तोपर्यंत परदेशात पळून जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी त्यांना पोलिसांकडे पाठवलं. ते एसपींकडे गेले आणि एसपींच्या माध्यमातून नाशिकच्या एसपींकडे नगरच्या एसपींकडे गेले. नगरच्या एसपींनी हे सगळे व्हिडिओ बघितले. हे गंभीर जे आहे ते प्रकरण त्यांनी पाहिलं आणि त्यांनी तातडीनं त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पेनड्राईव्ह पोहोचवले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेवढ्याच गंभीरतेनं हे प्रकरण जे आहे ते बघितलं, हाताळलं. त्यांनी नाशिकच्या पोलिसांना फोन केले. या संदर्भामध्ये रुपाली चाकणकरांचे माझा कधी संपर्क, कधी यायचा काही संबंध नाही, त्यांना फोन करायचा काही संबंध नाही. आणि राहिला पैशाचा वगैरे प्रश्न, मी का राष्ट्रवादीत आहे का की रुपाली चाकणकरांना फोन करायला आणि त्यांच्याशी सेटलमेंट करायला? आम्ही चळवळीतले कार्यकर्ते. हे सेटलमेंट वगैरेच्या गोष्टी ज्या आहेत त्या आरोप करतायत ते असली लोक सेटलमेंट वगैरे करत असतील. आमची ती कधी असली भावना नाही किंवा तसली नीती नाही. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. तर भोंदू खरातच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. मंत्र्यांना सह आरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी थांबणार नाही असंही संजय राऊत म्हणाले. धारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली